नमस्कार, मी सरिता राठोड. द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडीवर. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये पालख्यांनी ठेवलं पंढरपूरकडे प्रस्थान. देहू आणि आळंदीमध्ये जमला वैष्णवांचा मेळा. मंगळवेढ्यातील नायब तहसीलदार आणि महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात. 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना सापडले रंगेहात. ड्रग्ज माफियांवर कडक कारवाई करत त्यांना जेरबंद करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश. आणि ॲडव्होकेट शकील नाईकवाडी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वकिलांनी नोंदवला निषेध. न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याची केली घोषणा. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांनी ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. वीणेचा झणकार, टाळ मृदुंगाचा कल्लोळ आणि वरुण राजाच्या उपस्थितीमध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळ्यानं श्री क्षेत्र देहू येथून पंढरीकडे प्रस्थान ठेवलं. यावेळी पुंडलिक वरदे हारी विठ्ठलच्या गजरामध्ये संपूर्ण देहू नगरी विठुमय झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून विविध दिंड्या आणि वारकरी गुरुवारी संध्याकाळपासूनच देहू गावामध्ये दाखल झाले होते. शुक्रवारी पहाटे वारकऱ्यांनी इंद्रायणीमध्ये स्नान केलं, तर पहाटे 5ला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आणि शिळा मंदिरामध्ये महापूजेनंतर वैकुंठ गमन मंदिरामध्ये महापूजा करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. दुपारी मानाचे अश्व दाखल झाल्यानंतर वीणा मंडपात पादुकांची महापूजा करण्यात आली आणि त्यानंतर सेवेकरांनी आपल्या खांद्यावर पालखी घेऊन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली आणि पंढरीकडे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाली. याचप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखीचं प्रस्थान शनिवारी हजारो वारकऱ्यांच्या मांदियाळीमध्ये पंढरपूरकडे झालं. यावेळी उपस्थित वारकऱ्यांची संख्या पाहता अलंकापुरी जणू वैष्णव्यांच्या मेळ्यानं नटल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत अनेक दिंड्या, पालख्या यांच्या समवेत वारकरी आळंदीमध्ये दाखल होत होते. पालखीच्या प्रस्थानापूर्वी दिवसभर फेर, फुगड्या, नामघोष करून वारकऱ्यांनी प्रस्थानापूर्वीचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी पायी येणाऱ्या दिंड्यांना गावोगावी चहापाणी, फराळ, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसंच वारी दरम्यान लागणाऱ्या आवश्यक सामग्रीसाठी आळंदीच्या रस्त्यांवर छोटी मोठी दुकानं आणि हॉटेल वारकऱ्यांनी गजबजून गेली होती. शनिवारी पहाटे संजीवन समाधीवर पवमान अभिषेक करण्यात आला. तसंच ज्ञानेश्वर माऊलींची आणि गुरु हैबतबाबा यांची आरती झाल्यानंतर हरिनाम गजरामध्ये माऊलींच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. लाच स्वीकारताना मंगळवेढा येथील नायब तहसीलदार आणि महसूल सहाय्यक यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं. वाळू व्यवसायातील कारवाई दरम्यान जप्त केलेलं वाहन सोडवण्यासाठी प्रांत कार्यालयाकडून परवानगी देण्याकरिता 20,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5,000 रुपये लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार प्रकाश विठ्ठल सगर आणि महसूल सहाय्यक विवेक ढेरे याला एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडलंय. ही कारवाई शुक्रवारी 28 जून रोजी प्रांत कार्यालयामध्ये दुपारी करण्यात आली आहे. सांगोला तहसील कार्यालयानं अवैध वाळू व्यवसाय कारवाई करत 2020 साली एक वाहन पकडलं होतं. या वाहनावर 1,37,684 रुपये इतका दंड आकारण्यात आला होता. दंडाची रक्कम न भरता हे वाहन सोडवण्यासाठी संबंधितांनी 20,000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ठरल्यानुसार 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार प्रकाश विश्वनाथ सगर, वय 55, राहणार समृद्धीनगर सोलापूर आणि महसूल सहाय्यक विवेक ढेरे, वय 32, राहणार इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांना रंगेहात पकडण्यात आलंय. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील या आठवडाभरातील ही तिसरी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे. ड्रग्ज माफियांवर कडक कारवाई करा, कसलीही सूट देऊ नका असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. राज्यातील ठाणे आणि मीरा भाईंदर या शहरांना अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब, बार यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. आता याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरामध्ये अवैधरित्या होत असलेली अंमली पदार्थांची विक्री पूर्णपणे नष्ट करण्यासाठी
कडक कारवाई करत ड्रग्ज माफियांना जेरबंद करा. यावेळी कोणाचीही गय न करता कोणालाही सूट देऊ नका असं मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट केलंय. या अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीमुळे देशाची तरुण पिढी धोक्यात येत असून या ड्रग्जमुळे गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गैरप्रकार घडल्याचं चित्र राज्यासह देशात पाहायला मिळत आहे. या सर्व गैरप्रकारांना आता आळा घालण्यासाठी ही कारवाई करणं गरजेचं असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही ड्रगवर विकणाऱ्यांवर ठेवणाऱ्यांवर अगदी सप्लायर पासून पेडलर पर्यंत सगळ्यांवर कठोर कारवाई करणार, त्यांना जेलमध्ये टाकणार, त्यांना जामीन मिळणार नाही अशा प्रकारचा कठोर कायद्याने त्यांना आतमध्ये घालणार. आणि हे त्यांची पाळंमुळं जी आहेत ही खोलवर रुजलेली आहे. जे ड्रगचे अड्डे आहेत हे ड्रगचे अड्डे देखील बुलडोजर म्हणताय ना, बुलडोजर JCB पोकलेन यांनी उकळून टाकणार. छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर केलेल्या दगडफेकीच्या निषेधात समस्त हिंदू संघटनांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केलं. पुणे शहरामध्ये हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ मार्केट यार्ड गेटच्या समोरील रस्त्यावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटना करणाऱ्या समाजद्रोही व्यक्तींना प्रशासनानं 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा करणारा कठोर कायदा लागू करावा अशी मागणी प्रामुख्यानं करण्यात आली. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. पुणे शहरामध्ये हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर एका व्यक्तीनं दगडफेक केली होती. याच्या निषेधार्थ हा रास्ता रोको करण्यात आला. दगडफेक करणारा हा PSI पठाण यांचा मुलगा आहे. तो मुलगा छत्रपतींच्या स्मारकावर दगडफेक कसा करतो, त्याची मनोवृत्ती तपासली पाहिजे. त्याला लगेच मनोरुग्णाचं सर्टिफिकेट कुठून आलं, त्याला लगेच जामीन कशी झाली, हे सर्व संशयाचंच वातावरण आहे. तेव्हा विटंबनेच्या घटना करणाऱ्या समाजद्रोही व्यक्तींना प्रशासनानं 10 वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा करणारा कठोर कायदा लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही हिंदू कधीही सहन करणार नाही. आम्ही कधीही गप्प बसणार नाही. आगामी काळात जर कडक कायदा झाला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा सुधाकर बहिरवाडे यांनी दिलाय. या आंदोलन प्रसंगी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, श्रीराम युवा सेना अध्यक्ष राजकुमार पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख पुरुषोत्तम कारकल, हिंदू राष्ट्र सेना रवी गोणे, ओम साई प्रतिष्ठान शिवराज गायकवाड, बजरंग दल संयोजक नागेश बंडी, अंबादास गोरंटला, सूरज भोसले, सतीश आनंदकर, पवन कोमटी यांच्यासह समस्त हिंदू आघाडीचे पदाधिकारी, युवक, सदस्य आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲडव्होकेट शकील नाईकवाडी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय वकिलांनी घेतलाय. सोलापूर येथील ॲडव्होकेट शकील नाईकवाडी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवत शनिवारी एक दिवस संपूर्ण जिल्ह्यातील वकिलांनी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. तसंच या मारहाणीमध्ये आरोपीचे वकीलपत्र कोणीही न स्वीकारण्याचा ठराव बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. सोलापूर बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा शुक्रवारी दुपारी असोसिएशनच्या हॉलमध्ये पार पडली. यावेळी बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे, सदस्य ॲडव्होकेट रियाज शेख, ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, ॲडव्होकेट अशोक जलाधी, ॲडव्होकेट परवेज ढालायत यांच्यासह अनेक मान्यवर वकील मंडळी उपस्थित होती. ॲडव्होकेट शकील नाईकवाडी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी ही सभा घेण्यात आली होती. यामुळे शनिवारी 29 जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील वकिलांनी कोर्ट कामापासून अलिप्त राहणं आणि झालेल्या मारहाणीमुळे दाखल गुन्ह्यातील जिल्ह्यातील कोणत्याही वकिलांनी आरोपीचं आरोपपत्र न घेण्याचा ठराव करण्यात आला होता. येथे घेऊया अल्पशी विश्रांती. तेव्हा पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. ममता रेडीमेड दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटी जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा. एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी. रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड.
प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान। ममता रेडीमेड, अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए। लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड। हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, शोलापुर। मथुरा, वृंदावन और गोकुल का इतिहास, श्री कृष्ण जी की रास लीलाएं, ब्रिज और कुंज की गलियां, यहाँ घर घर दूध की मिठाइयाँ रोज बनती हैं। वही ब्रिज का स्वाद लेकर आए हैं ब्रिजवासी नमकीन और स्वीट्स। तो आज आइए और ओरिजिनल ब्रिज की मिठाइयाँ और नमकीन का लुत्फ उठाइए। हमारे शर्मा स्वीट्स में 200 से ज़्यादा आइटम्स नमकीन के, स्नैक्स के, स्वीट्स के बनते हैं और हम लोग खास तौर से सफाई का बहुत ज़्यादा ध्यान रखते हैं। हाइजीनिक हम लोग देना चाहते हैं। तरह तरह की बर्फियाँ तैयार करते हैं। कलाकंद में बहुत सारी वैरायटी है। सादा कलाकंद है, बटर स्कॉच है, पाइनएप्पल है, अंजीर कलाकंद है, मैंगो कलाकंद है, ऑरेंज कलाकंद है। बर्फियों में भी बहुत सारी पिस्ता बर्फी है, ड्राई फ्रूट बर्फी है, चॉकलेट बर्फी है, हवाई बर्फी है, ढोडा बर्फी है, रसमलाई बहुत फेमस है। बंगाली आइटम में हमारे पास बहुत से आइटम्स हैं, जैसे ग्रीन सैंडविच है, पिंक सैंडविच है, पाइनएप्पल सैंडविच है, बहुत से रसगुल्ला है, छोटा रसगुल्ला है, अंगूर रबड़ी है, कलकत्ता जामुन है, गोल जामुन है, लंबा जामुन है, मिनी कचौरी है जिसका बहुत अच्छा स्वाद है, और मिनी समोसा है जिसको कि आप काफ़ी टाइम तक रख के खा सकते हैं, जिसको कोई प्रॉब्लम नहीं होगी, खराब जल्दी नहीं होता है। इस तरीके के हमने पूरा प्रयत्न किया है कि हम आपको ज़्यादा से ज़्यादा स्वीट्स दें, ज़्यादा से ज़्यादा नमकीन दें। स्नैक्स में छोले भटूरे, आलू टिकिया चाट, रगड़ा आलू टिक्की, चटनी पूरी, दही पूरी, भेल और पानी पूरी उपलब्ध। ऑर्डर्स के लिए संपर्क मुख्य शाखा ब्रिजवासी नमकीन और स्वीट्स, मुरारजी पेट, प्रभात टॉकीज के पास। कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे सायकल स्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कंटेनरनं जोरदार दिलेल्या धडकेमध्ये गंभीर जखमी झालेला तरुण सायकल स्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी जुना बोरामणी नाका येथे घडली आहे. योगेश यल्लप्पा आडके, वय 22, राहणार राघवेंद्रनगर, जुना विडी घरकुल, हैदराबाद रोड, सोलापूर असं या ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे. योगेश आडकी यानं नुकतीच डिप्लोमा तृतीय वर्षाची परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर घरात बसून राहण्यापेक्षा खाजगी कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून तो कामाला जात होता. शुक्रवारी दुपारी 2 वाजता जेवण करण्यासाठी तो घरी आला होता. जेवण झाल्यानंतर पुन्हा कामाला निघाल्यावर आई प्रमिला यांनी त्याला बाहेर पाऊस पडत आहे, कामाला जाऊ नको असं सांगितलं. मात्र सुट्टी नको असं म्हणत तो आपल्या सायकलवर निघाला. दरम्यान शांती चौक मार्गे जुना बोरामणी नाका या दिशेनं जात असताना जुना बोरामणी नाका येथे आल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या कंटेनर क्रमांक MH14GD 3799 या कंटेनरनं त्याला जोरदार धडक दिली आहे. त्यावेळी तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये त्याला दाखल केला असता उपचारापूर्वीच योगेशचा मृत्यू झाला. सोलापूर कुर्ला एक्सप्रेस ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी जुलै महिन्यातील दर मंगळवारी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल्स अर्थातच कुर्ला येथे पीट लाईन क्रमांक 8च्या दुरुस्ती आणि देखभालीचं काम सध्या सुरू असल्यामुळं मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी ही गाडी जुलै महिन्यातील दर मंगळवारी धावणार नाही. ती रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. त्यामुळे सोलापूर ते लोकमान्य टिळक टर्मिनल्स ही गाडी जुलै महिन्यातील 2, 9, 16, 23 आणि 30 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे. शिवाय लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते सोलापूरकडे येणारी ही गाडी 3, 10, 17, 24 आणि 31 जुलै रोजी रद्द राहणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. कुमार महाराष्ट्र केसरी सूरज निकम यानं आत्महत्या केल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अत्यंत लहान वयामध्ये अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रामध्ये आपला नावलौकिक कमावलेला खानापूर तालुक्यातील नागनाथ नगर नागेवाडी या गावचा सुप्रसिद्ध कुमार महाराष्ट्र केसरी मल्ल सूरज जनार्दन निकम वय 30 यानं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. आपल्या अथक परिश्रमानं कुस्ती क्षेत्रामध्ये अल्पावधीतच सूरज निकम यानं आपलं नाव कमावलं होतं.
त्यानं अनेक नामांकित मल्लांना आसमान दाखवलं होतं. नुकताच 1.5 महिन्यापूर्वी विवाह झालेला सूरज आपल्या वडिलांच्या निधनानं व्यथित झाला होता. सूरज निकम याच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये पालख्यांनी ठेवलं पंढरपूरकडे प्रस्थान. देहू आणि आळंदीमध्ये जमला वैष्णवांचा मेळा. मंगळवेढ्यातील नायब तहसीलदार आणि महसूल सहाय्यक ACBच्या जाळ्यात. 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना सापडले रंगेहात. ड्रग्ज माफियांवर कडक कारवाई करत त्यांना जेरबंद करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश. आणि ॲडव्होकेट शकील नाईकवाडी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वकिलांनी नोंदवला निषेध. न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याची केली घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार. Audio Jungle.